आज पप्पा मम्मी खेडगावला गेलेले होते. मग मला खूप जास्त बोर होत होतं. मग थोडा वेळ बाहेर येऊन बसली आणि कानाला असं वाटत होतं कुठं फिरायलाच जायचं आहे का. चप्पल घेऊनच फिरायला लागला. बराच वेळ खेळला. मग त्याला झोपी लावलं. तोपर्यंत त्रिशू पण स्कूलमधून आली आणि तिच्या येताच उद्योग चालू झाले. तिच्या आवाजाने काना पण उठला. काना अगदी थोडा वेळ झोपला. मग त्याला चॉकलेट वगैरे दिली. तर चॉकलेट खाऊन आमच्या भाऊने बघा कसं तोंड करून घेतलं भूतासारखं. मग मुलांना पेरू कापून दिला सायंकाळी आणि तोपर्यंत मम्मी पप्पा पण आले. मग मम्मी पप्पांसाठी पण पेरू कापला. ओझरखेडच्या डॅमकडे आणि पिंपळगावच्या अलीकडे जे पेरू भेटतात ना, इतके छान लागतात ना चवीला. आम्ही नेहमी म्हणजे पप्पा कुठेही जाऊ ते पेरू घेऊनच येतात आणि आम्ही पण गाडीत असलो ना की ते पेरू घेतो आणि गाडीतच खाऊन टाकतो. तर मग आम्ही आता पेरू खाल्ले तरी पण आमचं पोट नाही भरलं. तर आता आम्ही भेळ बनवली मस्त चटपटीत आणि या भेळमध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते मोठ्या व्लॉगला दाखवलं आहे. मोठा व्लॉग पण नक्की बघा. आणि आज आमच्या त्रिशूला काय झालं होतं काय माहिती, पूर्ण भांडे तिने धुतलेले. हे साईडला जे दिसत आहेत ना ते सर्व भांडे